Good morning, students. Welcome back again. Our new period, our new session, English. Okay, I am going to teach you an astrologer's day written by R.K. Narayan. So, in our previous period, we have to learn about the theme of the lesson, then the writer of the lesson, that means R.K. Narayan, about R.K. Narayan, what is his work, what is his that means rightness, how to write the story. So all those things we have to learn in our previous period. Okay. So students, now we have to learn about the lesson. That means today's in our new session we have to learn about an astrologer's day. So yesterday, that means our in our previous period we have to learn about the theme of the lesson, then Mr. R.K. Narayan, what was his work, what was his writing about his lessons. So all those things we have already learnt. Okay, so students, today we want to take our new lesson, an astrologer's day. So we have to first point of view, that means we have to take first our characters of the lessons, character of the lessons in this. So students, character of the lessons of this lesson. First character is an astrologer. फर्स्ट कॅरेक्टर इज ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तर पहिला कॅरेक्टर आहे आपला ॲस्ट्रॉलॉजर, जो या लेसनचा मुख्य पात्र आहे. ज्या पात्रामुळे इथे जो हा लेसन घडलेला आहे की ॲन ॲस्ट्रॉलॉजर, हा ॲस्ट्रॉलॉजर एक भविष्य सांगणारा व्यक्ती इथे सांगितलेला आहे. त्याआधी तो एका गावामध्ये एक मजूर म्हणून काम करत होता. एका जमीनदाराकडे एक मजूर म्हणून तो काम करत होता आणि त्याच्या हाताने एक चूक घडलेली होती. आणि ती चूक कशी दुरुस्त करायची, कशा प्रकारे दुरुस्त करायची, यासाठी म्हणून तो गावाकडून पळ काढत किंवा तिथून पळून आलेला होता, निघून आलेला होता, जेणेकरून पूर्वीचा भूतकाळ त्याच्या आयुष्यात येऊ नये. आणि यासाठी म्हणून तो तिथून इथे निघून आला आणि इथे त्याने ॲस्ट्रॉलॉजरचं काम सुरू केलं. की ॲस्ट्रॉलॉजरचं काम सुरू करत असताना त्याला म्हणजे अशा अडचणी आल्या की कोणत्या प्रकारे हा काम करायचा, कसा करायचा, आपल्या जुन्या गोष्टी तर आपल्यावर हावी होणार नाहीत ना, हे सगळ्या गोष्टी, या गोष्टींचा विचार करूनच ॲस्ट्रॉलॉजर हा इकडे आला होता. त्यानंतर त्याने इथे येऊन आपल्या जो ॲस्ट्रॉलॉजरचा तो काम करायचा त्याच्यावर जम बसवला. त्यांनी लग्नसुद्धा केलं आणि लग्न केल्यानंतर त्यांना एक मूलसुद्धा होतं. दॅट मीन्स हिज वाईफ इज गोइंग टू बी व्हेरी सपोर्टिव्ह टू हिम and they have own child. Okay, then second one character is that Guru Nayak. Guru Nayak is the farmer, is a big farmer. That means the जमीनदार, जमीनदार पद्धती असायची. गुरुनायक हा जमीनदार होता पूर्वी. त्याच्या त्या खेड्यामध्ये, ज्या खेड्यामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर आधी होता, त्या खेड्यामध्ये गुरुनायक नावाचा एक जमीनदार होता. जो जमीनदार हा कसा होता की हा ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे जो हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, तो ॲस्ट्रॉलॉजर हा पूर्वी त्याच्याकडे मजूर म्हणून काम करायचा. त्याच्याकडे कोण म्हणून काम करायचा? मजूर म्हणून. आणि त्यांच्यामध्ये काही शब्दांची बाचाबाची झाली, काही झालं, काही घडलं आणि त्यामुळे हा ॲस्ट्रॉलॉजर त्या गावाहून निघून आला. ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे की ॲक्च्युली व्हॉट हॅपन इन दिस स्टोरी. बट इन शॉर्ट वी हॅव टू टेक सम thing, we have to take some short one. Okay, then third character is astrologer's wife, which is very supportive, which is very caring, which is very friendly behaved to his husband, and in every time he is with his husband, she is with his husband. Okay, की थर्ड कॅरेक्टर जो आहे तो आहे त्याची पत्नी, म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजरची मिसेस, बायको त्याची. ती बायको त्याच्यासोबत नेहमी राहायची. त्याच्या अडचणीत, अडीअडचणीत ती त्याच्या सहभागी असायची आणि ती फार चांगल्या पद्धतीने याच्यासोबत संसार करत होती. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे हिज फ्रेंड, दॅट मीन्स ॲस्ट्रॉलॉजर्स फ्रेंड, विच इज हिज दॅट मीन्स ही ब्रिंग और ही ही ब्रिंग गुरुनायक टू ॲस्ट्रॉलॉजर. कोणाजवळ आणलं त्यांनी?
गुरुनायकला त्याने ॲक्च्युली दॅट मीन्स द फ्रेंड ऑफ गुरुनायक इज नॉट नोन टू ॲस्ट्रॉलॉजर अँड दॅट्स वाय ही ऑलरेडी टोल्ड एव्हरी थिंग अबाउट हिज फ्युचर बिकॉज ही इज नॉट नो टू हिम, कारण तो त्याला ओळखत नव्हता. गुरुनायकच्या मित्राला तो ओळखत नव्हता आणि त्यामुळे यांनी म्हणजे तो जो मित्र होता गुरुनायकचा मित्र हा ॲस्ट्रॉलॉजर जवळ आला आणि ॲस्ट्रॉलॉजरला त्याने म्हणजे माझं भविष्य सांग असं विचारलं. जेव्हा त्याचा विश्वास बसला की ॲस्ट्रॉलॉजर हा अगदी खरं बोलून राहिलेला आहे, तेव्हाच त्याने गुरुनायकला मग त्याच्याकडे पुन्हा भविष्य बघण्यासाठी आणलेलं होतं. तर अशा प्रकारचे एकूण हे कॅरेक्टर्स आहेत. हे कॅरेक्टर्स एकामेकाभोवती फिरलेले आहेत. कसा कोणता कॅरेक्टर कोणावर अवलंबून आहे आणि मेन कॅरेक्टर याच्यामध्ये दोनच आहेत. एक आहे ॲस्ट्रॉलॉजर अँड सेकंड वन इज गुरुनायक. सो बोथ आर द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी अँड सो वी हॅव टू दॅट मीन्स नो व्हेरी वेल दॅट इन शॉर्ट आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू अबाउट द स्टोरी. इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला बरंच काही स्टोरीबद्दल सांगितलेलं आहे, पण आता जी काही आपल्याला डिटेल घ्यायची आहे माहिती, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की नेमकं याच्यामध्ये काय घडलं. पण विद्यार्थ्यांनो की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आधीच आपले 1-2 महिने असेच गेलेले आहेत. त्यामध्येही सिलॅबस किती आहे ते तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. मी तुम्हाला ऑलरेडी PDF पाठवलेला आहे किंवा तुमच्याकडे पुस्तकही असेल सगळ्यांकडे आणि ती जी पुस्तक बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की आपला जो हा सिलॅबस आहे हा किती प्रचंड मोठा आहे. तर याच्यामुळे मी तुम्हाला ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डेबद्दल एक समरी म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की काय नेमकं काय घडते आहे, काय या स्टोरीमध्ये झालेलं आहे, कशामुळे हा ॲस्ट्रॉलॉजर बनला, हा का बरं इकडे आला, हे सगळं अगदी मी तुम्हाला सविस्तर या स्टोरीमध्ये सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण बघूया की ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा जो नाव पडलेला आहे, तर हा नाव कशामुळे पडलेला आहे की ज्या दिवशी ह्या ॲस्ट्रॉलॉजरचा दिवस असतो म्हणजे की तो दिवस त्याच्यासाठी फार महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा की त्या कचाट्यातून त्या भानगडीतून तो मुक्त झालेला आहे. त्यामुळे त्याला प्रचंड आनंद झालेला आहे आणि म्हणून तो दिवस हा त्या ॲस्ट्रॉलॉजरचा दिवस असतो. हे यामागचं उद्देश आहे. हे आधीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे थीममध्ये. तर नेमकं आता काय घडते की कशामुळे, आणि सर्वप्रथम म्हणजे आपल्याला पहिले आधी बघावं लागेल की व्हॉट हॅज हॅपन इन द बॅक, व्हॉट हॅज हॅपन इन द पास्ट, की हाऊ टू स्टोरी इज मूव्हिंग टुवर्ड्स द astrologer's day. Okay, so first what has happened in the story? First we have to take some old things, what is actually happened in the past, and after that how he run away towards the next village, and how he that means how he convey the story and how he use all those things in the story. Okay, तर विद्यार्थ्यांनो ऐका की या स्टोरीला सुरुवात करण्याच्या आधी की काय झालेलं असते की ॲस्ट्रॉलॉजर जो तिथे आलेला असतो, का बरं तो आलेला असतो, तर बघा एक खेडेगाव असते, म्हणजे आधी या राहण्याच्या आधी एक खेडेगाव असते. या खेडेगावामध्ये ॲस्ट्रॉलॉजर जो आताचा ॲस्ट्रॉलॉजर आहे तो पूर्वीचा कोण असते, एक मजूर असतो, एक सामान्य मजूर असतो आणि तो एका जमीनदाराच्या घरी मजूर म्हणून काम करत असतो. तर त्या जमीनदाराचं नाव काय असते, गुरुनायक. So Gurunayak was the big farmer. That means he was very rich. That means his profession is farming, but he was very rich. So that's why he is going to work in his farm as a farmer, not as a labor. So astrologer is going to work in his farm as a labor. त्याच्या शेतामध्ये तो काय म्हणून काम करतो, एक लेबर म्हणून काम करत असतो. तर हा गुरुनायक जो असतो हा थोडा विचित्र स्वभावाचा असतो, थोडा त्याला स्वतःच्या श्रीमंतीचा काय असतो, घमंड असतो, इगो असतो आणि तो सारखा या ॲस्ट्रॉलॉजरलाच म्हणजेच हा जो मजूर असतो पूर्वीचा त्याला कोणत्या ना कोणत्या कारणावरून काही ना काही बोलत असतो. तू हे असं काम केलेलं नाही आहेस, तू ते तसं काम केलेलं नाही आहेस, तू उशिरा चाललेला आहेस, तू बरोबर काम केलेलं नाही आहेस, असं वेळच्या वेळी तो त्याला टोकत असतो, रागवत असतो. आणि त्यामुळे या मजूर
हा जो मजूर आहे म्हणजेच ॲस्ट्रोलॉजर, याला त्याचा राग येत असतो, मनात त्याचा रागच असतो त्याच्याविषयी. हा नेहमी मला मी व्यवस्थित काम करत आहोत तरीसुद्धा हा मला सतत बोलत असतो, त्यामुळे तो चिडलेलाच असतो पूर्वीच. परंतु एकदा काय होते की हा जो गुरुनायक असतो, दॅट मीन्स ही गुरुनायक इज गोइंग टू अगेन दॅट मीन्स say something that about, yes, you have to come at evening with me, and we have to take some drink, take some cards, play some cards, and get enjoying whole day. Okay, so you have to come on that particular time. सर गुरुनायक त्याला म्हणतो की हे बघ, तुला संध्याकाळी माझ्यासोबत यायचं आहे, आपल्याला आज पत्ते खेळायचे आहेत, ड्रिंक करायचं आहे, प्यायचं आहे, आणि मस्तपैकी तो दिवस एन्जॉय करायचा आहे, जुगार खेळायचा आहे, आणि हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी करायचं आहे, त्यामुळे तुला येणे गरजेचं आहे, असं कोण म्हणतो, गुरुनायक. कोण म्हणतो त्याला, गुरुनायक. आता एकदा जेव्हा मालकाने त्याला आज्ञा दिलेली आहे, जेव्हा मालकाने त्याला ऑर्डर केलेलं आहे, सो दॅट मीन्स ॲस्ट्रोलॉजर गोइंग टू, yes, that means astrologer is going to accept that, because he is his, that means Gurunayak was who, Gurunayak was his master. कोण होता त्याचा, मालक होता, and that's why he was ready for that. आणि तो तयार झाला, तो तयारच होता की नाही, आता मलाच मालकाने सांगितलेलं आहे तर यावंच लागेल. मग तो मालकाने दिलेल्या वेळेवर अगदी त्यावेळेवर पोहोचल्यानंतर त्याने मग ते लोक बसले, कार्ड खेळले, म्हणजे असे पत्ते खेळले, आणि ते थोडंसं पिऊनही होते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला, गुरुनायक आणि ह्या ॲस्ट्रॉलॉजरमध्ये वाद झाला, आणि तो वाद इतका उलवर गेला किंवा इतका त्या वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं की दोघंही त्या ठिकाणाहून रस्त्यावर आल्यानंतर ते मोठमोठ्याने भांडू लागले. अँड आफ्टर दॅट मीन्स quarrel between two, that means astrologer and Gurunayak, and both are quarreling very fast and very loudly, and then both are going together on the road, at the beside of the road. Then all the people are looking at them, त्यांच्याकडे पाहू लागले, ते बघू लागले काय होत आहे, नेमकं काय होत आहे इथे, सगळं ऐकू लागले, बघू लागले. आणि तेवढ्यात काय झालं की ह्या बाचाबाचीमध्ये त्या दोघांमध्ये काय झाली, मारामारी झाली. आणि पुन्हा ॲस्ट्रॉलॉजरसोबत पुन्हा 1-2 जण होते, ते सुद्धा त्यामध्ये पडले. त्यांना एकमेकांना अडवू लागले, पण ते कोणाचं ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे मग काय झालं, मारामारीमध्ये काय झालं की यांनी एक बाजूला एक विहीर होती, त्या रस्त्याच्या कडेला एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये ॲस्ट्रॉलॉजरच्या हातून त्या गुरुनायकला यांनी त्या विहिरीत लोटून दिलं, अक्षरशः लोटून दिलं. कारण ते पिऊनही होते आणि त्यांच्यामध्ये भांडणही तेवढंच झालेलं होतं, आणि त्याला खूप रागही आलेला होता त्याच्यामुळे त्याने रागामध्ये त्या गुरुनायकला त्या विहिरीमध्ये लोटून दिलं, आणि तिथून त्याने तो पळ काढला. त्याने पळ काढल्यानंतर तो घरी गेल्यानंतर त्याला फार अस्वस्थ वाटू लागलं. दॅट मीन्स ही वॉज फिलिंग व्हेरी बॅड, ही वॉज फिलिंग व्हेरी अनइझी बिकॉज ऑफ हिज गिल्ट. त्याला वाटलं he was guilty, he was criminal, and that's why he is going to feel very guilty, and that's why now what was he do, काय करणार होता तो, what will he do, काय करणार होता तो. So that's why he was decided that he was not live at village, and he was going to other village, that is for that. And that time he was decided to leave this village. आणि त्या क्षणीच त्याने ठरवलं की आता आपल्याला या गावात राहायचं नाही, आपल्याला कुठेतरी दूर निघून जायचं आहे, आणि तिथे जाऊन आपल्याला आपल्या पापाचा प्रायश्चित्त करायचं आहे. आपण आता इथे कुणाला बोलू तर शकणार नाही. आणि तेही त्याच्या हातून काय मुद्दामून घडलं होतं का, त्याने मुद्दामून त्याला लोटलं होतं का त्या विहिरीमध्ये, नाही, तर त्याच्या हातून चुकून त्याला अतिशय राग आलेला होता. तो त्या रागाच्या भरात त्याला बोलला होता, कारण तो गुरुनायक त्याला तिथून निघूच देत नव्हता. तू इथून अजिबात जायचं नाही, हा जुगार पूर्ण खेळल्याशिवाय किंवा या जुगारात हरल्याशिवाय तू अजिबात इथून जायचं नाही, असं त्यांच्यामध्ये वाद झाला. आणि त्या वादातून त्यांचं भांडण झालं, आणि त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात त्याला काय केलं, त्या विहिरीमध्ये लोटून दिलं. आणि आता हा प्रायश्चित्त निभावण्यासाठी म्हणून
त्याने काय केलं की आता त्याला तो विलेज त्याला सोडायचा होता आणि तिथून तो सोडून त्याने पुढे आपलं जे बस्तान केलं ते काय केलं एका खेड्यामध्ये. आणि इथून जी तुमची स्टोरी सुरू होईल ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, तर ती स्टोरी असेल तुमच्या पुस्तकामधली जी स्टोरी दिलेलं आहे. त्या स्टोरीच्या आधी जो काही घडलेला आहे तो भाग मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेला आहेच. तर यानंतरची जी काही स्टोरी असेल ती तुम्हाला मी याच्यानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही स्टोरी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे की ॲस्ट्रॉलॉजर हा कसा ॲस्ट्रॉलॉजर बनला, तो कशामुळे या खेड्याकडे वळला आणि कसा काय तो या प्रोफेशनमध्ये आला. ॲस्ट्रॉलॉजर हा काही प्रोफेशन असतो. पहा, प्रोफेशन असतो म्हणजे याच्यामध्ये काय असते की ज्याला जमलं ते जमलं. हा काय करायचा, हा मुळातून शिकलेला होता का ॲस्ट्रॉलॉजी? नाही. याने एक 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 उद्योगधंदा म्हणून आपलं पोट भरायसाठी म्हणून त्याने तो धंदा निवडलेला होता. त्यामुळे ते काय झालं की त्याचा मेन प्रोफेशन जो होता तो ॲस्ट्रॉलॉजर बनला. तो काय करायचा पूर्वी म्हणजे पहिले लोकांना येऊ द्यायचा, लोकांचा चेहरा निरखायचा, त्यांना आधी बोलू द्यायचा, मग त्यांच्यामध्ये त्याला काय गट्स दिसत आहेत, काय प्रॉब्लेम दिसत आहेत ते ओळखायचा. अँड आफ्टर दॅट ही इज गोइंग टू स्टार्ट दॅट मीन्स प्रॉब्लेम व्हॉट हॅज ऑलरेडी इट, दॅट मीन्स व्हॉट इज रिअल, व्हॉट इज फॅक्ट, द प्रॉब्लेम्स आर. तर अशा प्रकारे तो ॲस्ट्रॉलॉजीचं काम करायचा. तर हे सगळं करत असताना आधीच्या ज्या पूर्वीच्या विलेजमध्ये तो जो होता तो सोडून, तो संपूर्ण विलेज सोडून, आपले घरदार सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून तो एकटाच ह्या ठिकाणी परत आलेला होता. कारण त्याला असं वाटत होतं की जर मी त्या खेड्यात राहिलो तर तो गुरुनायक, समजा कोणाला माहिती होईल की याने याला मारलेलं आहे, तर मला तिथले कोणतेच लोक जिवंत सोडणार नाहीत. आणि तो म्हणून कितीतरी लांब असा दूरवर तो या खेड्यामध्ये आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो काही मी तुम्हाला लेसन सांगितलेला आहे तो तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते. दॅट मीन्स आय होप दॅट ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हेरी वेल. सो स्टुडंट्स, टुडेज सेशन इज ओवर. नाउ वी हॅव टू टेक आवर न्यू सेशन इन आवर न्यू पिरियड अँड देन बाय. टिल देन वी हॅव टू meet our next period. And students, please don't go here and there. Please stay safe and stay home. That means that is our slogan now. Okay, so please students, don't go anywhere and please do study. अभ्यास करा, व्यवस्थित वाचा आणि असाच चांगला एक रिस्पॉन्स आम्हाला देत जा ऑनलाईन क्लासेसचा. ओके, आणि समजाच काही डिफिकल्टी तुम्हाला आल्या तर मला तुम्ही विचारा त्या ग्रुपवर, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. ठीक आहे, तर गुड बाय टिल देन.